दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेली कोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। 3 दिवस ही यात्रा असणार आहे। दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे येत असतात। कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रोत्सवाची जय्यत तयारी व नियोजन करण्यात आले आहे। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शिवभक्तांना श्री देव कुणकेश्वराचे दर्शन सुलभ मिळावे यासाठी दर्शन मंडप रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे। नमस्कार। सर्वप्रथम आत्ताच चालू होणाऱ्या आमच्या महामहोत्सव महाशिवरात्रीचं निमित्त तुम्हाला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी गेली 2 ते 2.5 महिने या ठिकाणी तयारी चालू आहे। त्याप्रमाणे शासन असू देत, पालकमंत्री असू देत किंवा ट्रस्टी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सरपंच आणि सेवा मंडळ मुंबई या सर्वांनीच या ठिकाणी हा महामहोत्सव सर्वगुण संपन्न साजरा करण्यासाठी हातात हात घालून काम केलेलं आहे। त्याप्रकारे ज्या ज्या काही सुविधा गरजेच्या होत्या, नवीन सुद्धा सुविधा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत। काही ज्या रंगरंगोटी किंवा या सौंदर्यात भर पाडणाऱ्या रोषणाई असू देत किंवा आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्ही त्याचं डबल प्रमाण केलेलं आहे। आणि एकंदरीत बघता आम्ही आत्ता जे काय केलेलं आहे ते भावी भक्तांचं किंवा जे काय वरच्या लेवलची माणसं आहेत ते बघितल्यानंतर एवढी आनंदी आणि एवढी खुश होतात की यावेळेला काहीतरी पूर्ण ट्रस्टीने आणि देवसेवकाने गावाने एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिस्तबद्ध नियोजन केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रेरणा, चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन आणि चांगल्या प्रकारचे भक्तिमय वातावरण या कुणकेश्वरच्या पवित्र नगरीमध्ये निर्माण झालं आहे। आणि याप्रमाणे या 15, 16, 17 फेब्रुवारी 3 दिवस जिचा महामहोत्सव आहे त्या 3 दिवस या साधारण 10 ते 15 लाख भाविक भक्तगण या नगरीमध्ये येणार आहेत आणि भक्तिमय वातावरण चांगल्यापणे निर्माण आहे। आणि 17 तारीखला तीर्थस्थानाचा पवित्र तीर्थस्थानाचा योग आहे। त्या ठिकाणी सुद्धा आमच्या देवसाऱ्या सुद्धा येणार आहेत। त्याच्याने हजारो संख्येच्या रयतेने त्या ठिकाणी येणार आहेत, आपल्या लवाजम्यासहित येणार आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या या पवित्र स्नानाचा लाभ घेणार आहेत। म्हणजे लाखो भाविक भक्तगण सुद्धा हा जो पवित्र योग आहे त्या पवित्र तीर्थस्नानाचा सुद्धा चांगल्या प्रकारे योग घेणार आहे।